नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण अनारसे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. दिवाळीच्या फराळामध्ये अनारसांना खूप महत्त्व आहे, कारण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनारशाचा खास नैवेद्य लक्ष्मीला दाखवला जातो. त्याचबरोबर वर्षातून एकदा दिवाळी येत असते आणि तीही थंडीच्या दिवसांमध्ये येत असते. तर थंडीच्या दिवसांमध्ये अशा प्रकारे खसखस लावलेले अनारसे खाणे हे अतिशय हेल्दी असतं. त्यामुळे आपल्याकडे दिवाळीमध्ये हमखास अनारसा हा पदार्थ बनवलाच जातो. तर या व्हिडिओमध्ये मी अशा प्रकारे काही टिप्स सांगितलेले आहेत की ज्यामुळे नवशिक्यांना सुद्धा अगदी सहज अनारसे बनवता येतील. आणि अनारस्याचं पीठ कसं बनवायचं, त्याचबरोबर या पिठाचं फर्मेंटेशन चांगलं होण्यासाठी कशा पद्धतीनं आपण हे पीठ तयार करणार आहोत हे सुद्धा या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारचं अनारशाचं पीठ आपण बनवून ठेवलं तर ते फ्रीजमध्ये छान अगदी 7 ते 8 महिने छान टिकून राहतं आणि आपण केव्हाही त्याचे अनारसे बनवून एन्जॉय करू शकतो. अगदी पारंपरिक पद्धतीने आपण अनारसे तयार करणार आहोत. तर जास्त वेळ न घालवता आता कृतीला आपण सुरुवात करूया. या ठिकाणी अनारसे बनवण्यासाठी मी आंबेमोहोर तांदळाचा उपयोग करत आहे. तुम्ही अगदी साध्या तांदळाचा जरी उपयोग केला तरीही चालेल. फक्त इंद्रायणी सोडून कोणताही असा तांदूळ घ्यायचा आहे की ज्याचा भात एकदम सुट्टा होतो किंवा जास्त मऊ होत नाही, अशा प्रकारचे तांदूळ आपण वापरायचे आहेत. तर मी या ठिकाणी 2 कप म्हणजेच अर्धा किलो एवढे आंबेमोहोर तांदूळ घेतलेले आहेत. आता आपण याला पहिल्यांदा धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण याला भिजायला घालणार आहोत. तर जेवढा आपण चांगल्या क्वालिटीचा तांदूळ वापरतो तेवढेच आपल्या अनारशाला टेस्टही खूप सुंदर येते. आता हे तांदूळ 2 वेळा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे या तांदळाला काही पावडर लावली असेल किंवा काही घाण असेल तर सर्व निघून जाते आणि त्यानंतरच आपण याला भिजत घालणार आहोत. आता तांदूळ छान धुवून झालेत. आपण यामध्ये पुरेसं पाणी घालूया आणि तांदूळ भिजायला ठेवून देऊया. तर आपल्याला हे तांदूळ 3 दिवस भिजत ठेवायचे आहेत आणि 3 दिवस आपण याचं रोज पाणी बदलणार आहोत. रोज पाणी बदललं की या तांदळाचा आंबूस वास कमी होतो. त्यासाठी आपण याला स्वच्छ रोज धुवून घ्यायचं आहे आणि रोज याचं पाणी बदलत राहायचं आहे. तर आता पहिल्या दिवशी आपण याला भिजत ठेवलेलं आहे. तर पहा, दुसऱ्या दिवशी आपण सकाळी याचं पाणी काढून टाकायचं आहे. साधारणपणे 24 तास झालेले आहेत. तर आता आपण पाणी काढून टाकूया आणि यामध्ये दुसरं फ्रेश पाणी ओतायचं आहे आणि परत एकदा तांदूळ आपण भिजायला ठेवणार आहोत. आणि ही सेम प्रोसिजर आपण तिसऱ्या दिवशी सुद्धा फॉलो करायची आहे. म्हणजे तिसऱ्या दिवशी सुद्धा आपण अशाच प्रकारे व्यवस्थित असे तांदूळ धुवून घ्यायचे आणि परत त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी ओतून ठेवायचं आहे आणि परत झाकून आपण याला भिजत ठेवणार आहोत. आता आपण चौथ्या दिवशी फायनली या तांदळातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि तांदूळ निथळून घ्यायचे आहेत. तर निथळण्यासाठी आपण एका चाळणीवरती हे संपूर्ण तांदूळ काढून घ्यायचे आहेत आणि याच्यातलं पाणी हे संपूर्ण काढून घ्यायचं आहे. तर चाळणीवर तांदूळ घातले की वरून स्वच्छ पाणी याच्यावरती एकदा ओतायचं, म्हणजे याचा आंबूस वास थोडासा कमी होतो. आता पहा, आपले तांदूळ छान नितळले गेलेले आहेत. आपण एका कपड्यावर याला आता सुकायला घालणार आहोत. कॉटनच्या कपड्यावरती मी हे तांदूळ पूर्ण पसरवून ठेवणार आहे. आपल्याला तांदूळ जास्त सुकवायचे नाही आहेत, फक्त थोडासा याच्यातला ओलावा कमी करून घ्यायचा आहे. या तांदळातला संपूर्ण ओलावा अजिबात काढून टाकायचा नाही आहे. फॅनखाली फक्त आपण 1 ते 2 तासासाठी हे अशा प्रकारे पसरवून ठेवायचे आहेत की ज्यामुळे याच्यातलं एक्सेसिव्ह पाणी निघून जाईल, पण तांदळाचा ओलावा कमी होणार नाही, कारण आपल्याला ओलसर तांदूळ हवे आहेत. जर आपण तांदूळ अशा प्रकारे ओलसर ठेवला आणि नंतर तो बारीक करून घेतला तर त्याचं फर्मेंटेशन हे लवकर होतं. तर पहा, इतपत ओलसर आपला तांदूळ आता तयार झालेला आहे. 1.5 तास झालेला आहे सुकायला घालून. तर 1.5 तासातच मी हे तांदूळ आता वाटायला घेत आहे. मिक्सरमध्येच हे तांदूळ मी वाटणार आहे. थोडे थोडे करून आपण तांदूळ मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आणि अगदी बारीक आपण याला आता वाटून घेणार आहोत. तर पहा, छान असं आपण तांदूळ वाटलेले आहेत. पाहू शकता याच्यामध्ये थोडासा दमटपणा दिसत आहे. तर आपण या ठिकाणी मैदा चाळायची चाळणी घेतलेली आहे. आपल्याला एकदम बारीक चाळण घ्यायची आहे की ज्यामुळे पिठी एकदम एकसारखी आणि बारीक पडणार आहे. तर ही मैदा चाळायची चाळण मी घेतलेली आहे. आता यामध्ये संपूर्ण बारीक केलेलं तांदळाचं पीठ काढून घेऊया आणि हे आता एकदा आपण चाळून घेणार आहोत. तर पहा, चाळणीने चाळल्यानंतर जाडसर पीठ असं वरती चाळणीमध्ये राहतं.
तर पहा आपली पिठी किती बारीक पडलेली आहे आणि जे जाडं आपलं तांदूळ चाळून राहिलेले आहेत तर ते आपण परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि परत यामध्ये थोडेसे आपण साधे तांदूळ जे भिजलेले तांदूळ आहेत ते मिक्स करायचे आहेत आणि परत एकदा आपण हे छान बारीक वाटून घेणार आहोत। तर अशाच प्रकारे आपण संपूर्ण जे अर्धा किलो तांदूळ भिजवून घेतले आहेत ते संपूर्ण आपण आता अशाच प्रकारे बारीक वाटून घेणार आहोत आणि चाळणीने चाळून सुद्धा घेणार आहोत। तर पहा अगदी संपूर्ण तांदळाची पिठी चाळून झाल्यानंतर अगदी थोडासाच आपला हा जाडसर कणी राहते, तर ही आपण डोशाच्या पिठामध्ये घालू शकतो। तर ही आपण आता बाजूला ठेवूया आणि आपल्याला जे पीठ तयार करून मिळालेलं आहे तर आपल्याला किती छान असं मऊसूद पीठ मिळालेलं आहे। तर यामध्ये आपल्याला आता गूळ मिक्स करायचा आहे। तर आपण कप मेजरमेंटनी 2 कप एवढे तांदूळ भिजायला घातले होते, म्हणजेच अर्धा किलो। तर आपण त्याच कप मेजरमेंटनी 2 कप एवढा गूळ याच्यामध्ये मिक्स करायचा आहे। तर गूळ मिक्स करण्यापूर्वी आपण चवीपुरतं मीठ याच्यामध्ये घातलेलं आहे। आता गूळ मी वेळीवरती चिरून घेतलेला आहे किंवा बारीक करून घ्यायचा आहे, म्हणजे हा व्यवस्थित आपल्याला तांदळाच्या पिठीमध्ये मिक्स करता येतो। तर अशा प्रकारे आपण 2 कप एवढा गूळ याच्यामध्ये घातलेला आहे। गूळ घेताना साधारणपणे छान असा पिवळसर रंगाचा घ्यायचा, म्हणजे आपल्या अनारशाला सुद्धा रंग सुंदर येतो। आता गूळ घालून झाल्यानंतर आपण यामध्ये 2 टेबलस्पून एवढं तूप घालायचं आहे। हे घरचं साजूक तूप आहे, तर हे घरचं साजूक तूप वापरायचं आहे आपल्याला। आणि आता हे संपूर्ण साहित्य आपण एकत्र करूया, म्हणजे गूळ आणि पिठी आपण एकत्र करून घ्यायचे आहे। पहिल्यांदा आपण हाताने संपूर्ण गूळ हा पिठीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि याला एकजीव करण्यासाठी परत एकदा आपण याला मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेणार आहोत किंवा एकजीव करून घेणार आहोत। तर यासाठी थोडं थोडं करून हे मिक्सर आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि 2 ते 3 बॅचेसमध्ये हे संपूर्ण पीठ परत एकदा आपण मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेणार आहोत। तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तांदूळ बारीक करून घेतले होते त्याच्यामध्येच परत मी थोडं थोडं करून पीठ आता मिक्स करून घेणार आहे। तर पहा पहिली बॅच आपली बारीक करून झालेली आहे। एका खोल भांड्यामध्ये आपण आता काढून घेऊया आणि उरलेलं पीठसुद्धा याच प्रकारे आपण बारीक वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मिक्सरमध्ये एकत्र आपण जेव्हा पीठ मिक्स करतो तेव्हा गूळ आणि तांदूळ हे एकजीव होतात आणि छान असा त्याचा मुटका तयार होतो। गुळाचे खडे अजिबात शिल्लक राहत नाहीत आणि त्याचबरोबर गूळ एकजीव व्हायला आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही। तर मिक्सरमध्ये हे काम पटकन होतं, त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्याचा उपयोग करायचा आहे। तर पहा मी उरलेलं सगळं पीठ याच प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे आणि एका मोठ्या खोल भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। तर आपल्याला आता याचे मुटके करायचे आहेत किंवा गोल आपल्याला असे याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत। तर लाडू बांधण्यापूर्वी आपण संपूर्ण पीठ एकदा व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया हातानेच आणि आता याचे छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे लाडू एका मोठ्या डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत। तर या प्रकारे पहिला लाडू आपला तयार झालेला आहे। जेवढा मोठा आपल्याला लाडू बांधता येईल तेवढा बांधायचा आहे आणि एका खोल डब्यामध्ये मी हे सर्व लाडू बांधून आता ठेवून देणार आहे। गुळाचं आणि आपल्या पिठाच्या ओलाव्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित झालं की आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित असे मऊसूद लाडू वळता येतात आणि हे लाडू जेव्हा आपल्याला वळता येतात तेव्हा समजून जायचं की आपलं हे पीठ अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे। अजिबात कुठेही कोरडं पीठ झालेलं नाही आहे, व्यवस्थित असा याचा गोळा तयार होत आहे। तर या संपूर्ण पिठाचे मी 5 गोळे तयार केले आहेत आणि डब्यामध्ये आपण याला झाकून आता ठेवून देणार आहोत। तर पीठ आपलं फर्मेंट होण्यासाठी आपण ठेवणार आहोत। साधारणपणे 3 ते 4 दिवसात हे पीठ छान फर्मेंट होतं, कारण सध्या तरी या ठिकाणी उबदार वातावरण आहे, त्यामुळे 3-4 दिवसातच हे पीठ पहा किती छान फर्मेंट झालेलं आहे। व्यवस्थित असं फर्मेंटेशन याचं झालं आहे आणि पीठ एकदम पातळ पडलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय। तर थंडीच्या दिवसांमध्ये काही वेळेला पीठ फर्मेंट व्हायला 8 ते 10 दिवससुद्धा लागू शकतात। आता मी या पिठामधले
2 गोळे काढून घेतलेले आहेत. आपण 2 गोळ्यांचे अनारसे पहिल्यांदा बनवणार आहोत. उरलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवलं तर हे 6 महिनेसुद्धा व्यवस्थित छान टिकतं. फक्त ज्यावेळी अनारसे करायचे आहेत त्याच्या तास किंवा दीड तास आधी आपण हे पीठ फ्रीजमधनं काढून घ्यायचं आहे आणि नंतर अनारसे बनवायचे आहेत. तर या ठिकाणी मी 2 गोळ्यांचं पीठ काढून घेतलेलं आहे. आता आपण एकसारखं मिक्स करून घेऊया. आपलं पीठ खूपच छान फर्मेंट झालेलं आहे. जर पिठाचं फर्मेंटेशन चांगलं झालं असेल तर आपल्या अनारशाला जाळीसुद्धा एकदम परफेक्ट अशी पडते. तर यामध्ये कुठल्याही प्रकारचं केळ मिक्स करण्याची अजिबात गरज पडत नाही. गुळाचं आणि पिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे. तर आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. तर मध्यम आकाराचे आपण अनारसे बनवणार आहोत. त्यासाठी आपण या पिठाचे अगदी हलकेसे गोळे करून घ्यायचे आहेत. पीठ आपण काढून एका ताटलीमध्ये ठेवल्यानंतर ते व्यवस्थित असं पसरलेलं आहे, कारण त्याचं फर्मेंटेशन खूप छान तयार झालेलं आहे. आता आपण 2-3 गोळे करून घेऊया आणि या गोळ्यांपासून आता आपण अनारसे बनवणार आहोत. अनारसे बनवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा एका प्लेटमध्ये खसखस घ्यायची आहे आणि आता आपण जे पिठाची गोळी बनवून ठेवली होती त्याच्यातली एक गोळी घेऊया आणि आपलं हलकंसं तुपामध्ये बोट उडवायचं आहे आणि त्यानेच आपण आता ही गोळी थापून घ्यायची आहे. बोटाच्या साहाय्याने अलगदपणे पीठ दाबत दाबत आपण याला गोल आकार असं देणार आहोत. अगदी जास्त पातळही अनारसा करायचा नाही किंवा जास्त जाडही ठेवायचा नाही. मध्यम जाडीचा असा अनारसा आपण 2 बोटांच्या साहाय्याने थापून घ्यायचा आहे. थापत असताना आपल्याला जास्त जोर देण्याची गरज पडत नाही, फक्त कडेनं आपण दाबून घ्यायचा आहे. तर पहा, आपला छान असा अनारसा गोल तयार झाला आहे. आता आपण अनारसा तळून घेऊया. तळण्यासाठी मी ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर तेल किती गरम झालं आहे ते पाहूया. गोळी टाकल्यानंतर पटकन वर यायला हवी इतपत तेल आपलं तापलेलं असायला हवं, म्हणजे अनारसा सोडल्यानंतर सुद्धा तो लगेचच वर येतो आणि छान असा खरपूस तळला जातो. तर आता आपण अनारसा सोडूया. तर हाताने ज्यांना अनारसा सोडायला येत नाही त्यांनी अशा प्रकारे झाऱ्यावरती ठेवून अनारसा जरी तळून घेतला तरी सुद्धा चालेल. त्याला छान जाळी पडते, पाहू शकताय तुम्ही. कधी कधी अनारसा सोडताना हाताला तेल लागण्याची शक्यता असते, त्यामुळे झाऱ्यावर ठेवून सुद्धा आपण अशा प्रकारे अलगद असं चमच्याने यावर तेल उडवायचं आहे आणि अनारसा तळून घ्यायचा आहे. तर पहा, अनारसाला जाळी किती छान पडलेली आहे. जाळीदार आपला अनारसा तयार झालेला आहे. आता आपण काढून घेऊया. आता दुसरा अनारसा थापून घेऊया. अनारसा थापत असताना बोटांना तूप लावण्याची गरज आहे, कारण आपल्याला पीठ हे बोटांना चिकटण्याची शक्यता असते आणि शक्यतो अनारशाखाली भरपूर अशी खसखस येईल याची आपण काळजी घ्यायची, म्हणजे आपला अनारसा प्लेटला सुद्धा चिकटणार नाही, तर तो खसखशीवरती अलगदपणे असा फिरवता येईल. तर अशा प्रकारे आपल्याला दुसरा अनारसा सुद्धा तयार करून घ्यायचा आहे आणि हा अलगदपणे असा उचलून तेलामध्ये सोडायचा आहे. तेलामध्ये सोडताना खसखशीची बाजू वरच्या बाजूला येईल अशा प्रकारे अनारसा आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे. आता तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित असेल तर हा अनारसा पटकन वर येतो, तुम्ही पाहू शकताय, आणि अशा प्रकारे त्याला जाळीसुद्धा छान पडते. तर अलगदपणे आपण यावर थोडं थोडं करून तेल उडवायचं आहे, म्हणजे वरच्या बाजूने सुद्धा अनारशाला रंग सुंदर येतो आणि वरच्या बाजूनेही अनारसा छान तळला जातो. तर तुम्ही पाहू शकताय अनारशाला जाळी किती छान पडलेली आहे. आता चमच्याने दाबून सुद्धा आपण याच्यातलं संपूर्ण तेल काढून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे अगदी झारा उभा धरून संपूर्ण तेल याच्यातलं निथळून काढायचं आहे आणि नंतरच आपण हा अनारसा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. तर पहा, जाळी किती अनारशाला छान पडलेली आहे. तर या जाळीवरून आपल्या लक्षात येतं की आपल्या पिठाचं फर्मेंटेशन छान झालेलं आहे, त्यामुळेच अनारशाला जाळीसुद्धा खूप सुंदर पडलेली आहे. तर अनारसा आपण पालथा करून पाहूया. तर दुसऱ्या बाजूने सुद्धा किती छान तांबूस रंगावरती तळला गेलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने याला होल्स पडलेत, याचाच अर्थ की आपला अनारसा हा दोन्ही बाजूने छान तळला गेलेला आहे. आता आपल्याला असाच तांबूस किंवा डार्क लाल कलरवरती आपल्याला संपूर्ण अनारसे तळून घ्यायचे आहेत. आता तिसरा अनारसासुद्धा आपण थापून घेऊया. थापताना अनारसे एका वेळेला जास्त थापून ठेवायचे नाहीत, कारण ते पसरण्याची किंवा प्लेटला चिकटण्याची शक्यता असते. त्यामुळे एक एक करून थापूनच आपण एक एक करून अनारसा व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे. आता आपला तिसरा अनारसासुद्धा पहा थापून झालेला आहे. अगदी अलगदपणे आपण बोटं फिरवली तरीही अनारसा पसरला जातो आणि हा अनारसा आता आपण तळून घेणार आहोत.
अलगदपणे 2 बोटांच्या साहाय्याने अनारसा उचलायचा आहे आणि तो तेलामध्ये सोडताना खसखशीची बाजू वरच्या बाजूला येईल अशा प्रकारे सोडायचा आहे. आणि गॅस हा मोठाच ठेवायचा म्हणजे अनारसा पटकन वर येतो आणि त्याला जाळीसुद्धा छान पडते. आता अलगदपणे आपण यावरती थोडं थोडं करून तेल उडवायचं आहे म्हणजे वरच्या बाजूने सुद्धा अनारसा छान तळला गेलेला आहे. तुम्ही पाहू शकताय किती छान अशी जाळी पडलेली आहे. आता आपण गॅस बारीक करूया आणि संपूर्ण अनारसा हा निथळून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण हा अनारसा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. तर पहा, अनारशाची दुसरी बाजूसुद्धा छान तांबूस झालेली आहे, म्हणजेच दोन्ही बाजूनी अनारसे छान आपले तळले गेलेले आहेत. आता याच प्रकारे आपण उरलेले संपूर्ण अनारसे कापून घ्यायचे आहेत आणि तळून घ्यायचे आहेत. अनारसे थापताना अगदी जाड अनारसे थापायचे नाहीत, मध्यम असे पातळ आपल्याला अनारसे थापून घ्यायचे आहेत, म्हणजे ते तळताना छान कुरकुरीत होतात, म्हणजे तळल्यानंतरही छान कुरकुरीत होतात. जर अनारसे जाड असतील तर ते मऊ पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अनारसे थापताना सुद्धा अगदी मध्यम जाडीवर अनारसे थापायचे आहेत आणि तळताना सुद्धा यावर व्यवस्थित तेल उडवून दोन्ही बाजूने तळून घ्यायचे, म्हणजे अनारसे अजिबात मऊ पडत नाहीत, ते छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात. तर पहा, आपले संपूर्ण अनारसे आता याच प्रकारे बनवून झालेले आहेत आणि तळून सुद्धा झालेले आहेत. अनारसा हा गरम असताना मऊसूद असतो, पण तो थंड झाला की कुरकुरीत होतो. त्यासाठी आपण अनारसे तळून घेतल्यानंतर पसरवून ठेवायचे, म्हणजे लगेचच ते थंड होतात आणि कुरकुरीत होतात. तर पहा, आपले अनारसे थंड झाल्यानंतर किती कुरकुरीत झालेले आहेत. जाळी तर अगदी अप्रतिम अशी पडलेली आहे आणि रंगही खूप सुंदर आलेला आहे. आता आपण एक अनारसा यातला मोडून पाहूया. तर पहा, अनारसा आतमधून सुद्धा किती छान असा जाळीदार झालेला आहे, पूर्णपणे आतपर्यंत असा तळला गेलेला आहे. अनारसे बनवून झाल्यानंतर आपण एका चाळणीवरती अशा प्रकारे उभे करून ठेवायचे आहेत, की ज्यामुळे याच्यातलं संपूर्ण तेल हे खाली निथळून येतं आणि अनारसे आपले कोरडे व्हायला मदत होते. कारण अनारसे हे तेलकट राहिले तर त्याला तेलकटाचा वास येण्याची शक्यता असते. त्यासाठी आपण अनारसे पूर्णपणे निथळून घ्यायचे आहेत आणि नंतरच डब्यामध्ये पॅक करायचे आहेत. अशा प्रकारे चाळणीवर सुद्धा तुम्ही अनारसे निथळून घेऊ शकता किंवा जर पोह्यांवरती अनारसे ठेवले तरीसुद्धा याच्यातलं बऱ्यापैकी तेल हे पोह्यांवरती शोषलं जातं. त्यामुळे आपले जे कांदे पोहे असतात त्यावरती सुद्धा तुम्ही अनारसे अशा प्रकारे पसरवून ठेवले तर याच्यातलं एक्सेसिव्ह तेल आहे ते संपूर्ण पोह्यांमध्ये जातं आणि आपले अनारसे एकदम कोरडे होतात आणि अनारसे कोरडे झाले की नंतर आपण याला डब्यामध्ये पॅक करून ठेवू शकतो. तर या व्हिडिओमध्ये अनारशा संबंधित सांगितलेली संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. उपयोगी वाटल्यास माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तर यावेळी तुम्ही दिवाळीच्या फराळामध्ये या प्रकारचे अनारसे नक्की बनवून पहा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया आपण दिवाळी फराळाची अशीच एक छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा आणि पाहत राहा ज्योतिष परिपूर्ण किचन. बाय बाय.